श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. नमस्कार स्वामी भक्तांनो. आज आपण पाहणार आहोत शुक्रवारी खास काही लक्ष्मीचे उपाय करावेत जेणेकरून घरात कायमस्वरूपी लक्ष्मी टिकून राहील. लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या घरावर राहील. सगळी सोंग आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही, हे अगदी त्रिवार सत्य आहे. कुणी कितीही नाही म्हटलं, कुणी कितीही तत्वज्ञान झाडलं तरी पैसा हा जीवनात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो, हे तितकंच खरं आहे. अहो, म्हणून तर जग पैशाच्या मागे लागलेलं दिसतं. पण जेव्हा कधी कधी असं होतं की आपण प्रामाणिक प्रयत्न करतोय, कष्ट करतोय, पण तरीही आपलं उत्पन्न वाढत नाहीये, म्हणावं तसा पैसा घरात येत नाहीये, घरात आलेला पैसा टिकत नाहीये, अशा समस्या जेव्हा माणसाला त्रास द्यायला लागतात तेव्हा मात्र माणूस हैराण होऊन जातो. याच सगळ्या समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी शुक्रवारच्या दिवशी केलेले काही खास उपाय आपल्याला निश्चितच मदत करतात. हे उपाय ज्योतिषशास्त्राप्रमाणे आहेत. मग काय आहेत ते उपाय हे आपण जाणून घेऊयात. तर सुरू करूयात या व्हिडिओला. त्याआधी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि नक्की सबस्क्राईब करा. आपलं चॅनेल सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. उपायांबद्दल आपण सांगणारच आहोत. हे उपाय साधे सोपे आहेत आणि त्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा खर्च करायला लागणार नाहीये. या उपायांचा अनुभव येतो असा अनेकांचा अनुभव आहे. आता साधी गोष्ट आहे, शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि जर तुमच्या घरातील आर्थिक समस्या दूर व्हाव्या असं तुम्हाला वाटत असेल तर लक्ष्मीशी संबंधित उपायच तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी करायचे आहेत. आता या व्हिडिओमध्ये साधारण आपण या 4 उपायांबद्दल बोलणार आहोत. ते 4च्या 4ही उपाय तुम्ही करायला पाहिजे असं अजिबात नाहीये. तुम्हाला जो जमेल त्यातला एक उपाय तुम्हाला निवडायचा आहे आणि तो श्रद्धा भक्तीने सातत्याने करायचा आहे. पण उपाय हा करत असताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. जसं की प्रयत्न मात्र सोडायचे नाहीयेत. कष्ट प्रामाणिकपणे प्रयत्न करत हे सगळं तुम्हाला करत राहायचं आहे. कारण माता लक्ष्मी कष्ट करणाऱ्यांवरच प्रसन्न होते, हे लक्षात ठेवावं. त्याचबरोबर या उपायांमध्ये तुम्हाला शंका वाटत असेल तरी सुद्धा हे उपाय तुम्ही नका करू, कारण मग तुम्हाला याचा अनुभव येणार नाहीये. कारण कुठलीही गोष्ट आपल्या श्रद्धेने साध्य होत असते. श्रद्धा नसेल तर कुठलाही अनुभव आपल्याला येत नाही, हे तितकंच खरं आहे. म्हणून श्रद्धा आणि भक्ती असणं महत्त्वाचं आहे. आता वळूया त्या ज्योतिषशास्त्रीय उपायांकडे. पहिला उपाय म्हणजे शुक्रवारच्या दिवशी उपवास करणे. आता हा उपाय सगळ्यांना झेपेल असं नाहीये. प्रत्येकाची तब्येतीची काळजी वेगवेगळी असते. पण ज्यांना शक्य आहे त्यांनी शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीसाठी उपवास करायचा आहे. माता लक्ष्मीच्या कुठल्याही एका मंत्राचा 108 वेळा जप न चुकता दर शुक्रवारी करायचा. पहिल्या उपायांमध्ये मंत्र जप आणि उपवास या 2 गोष्टी येतात. आता आपण उपाय तुम्हाला किती दिवस करायचा आहे, जोपर्यंत तुमची आर्थिक समस्या दूर होत नाही तोपर्यंत हा उपाय तुम्हाला करायचा आहे. आता जर उपवास करणं तुम्हाला जमणार नसेल तर आणखी एक दुसरा उपाय आहे. जो उपाय म्हणजे महालक्ष्मी अष्टक दर शुक्रवारी 11 वेळा म्हणायचं आहे. माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी हे एक उत्तम स्रोत आहे. महालक्ष्मी अष्टक छोटा आहे, म्हणायला सोपं आहे. ऐकून चांगला सराव होतो. मग नंतर म्हणायला शिका आणि मग ते स्तोत्र नियमित दर शुक्रवारी संध्याकाळच्या वेळेला देवाजवळ हातपाय धुवून बसा, देवाजवळ दिवा लावा आणि 11 वेळा हे स्तोत्र म्हणा. हा उपाय सुद्धा तुम्हाला तोपर्यंत करायचा आहे जोपर्यंत तुमची आर्थिक समस्या दूर होत नाही. मंडळी, माता महालक्ष्मीची अष्टक हे अत्यंत प्रभावी स्रोत आहे. हे स्तोत्र श्रद्धा भक्तीने तुम्ही म्हणत गेलात तर नक्कीच तुम्हाला माता लक्ष्मीच्या कृपेचा अनुभव येईल. आता जर महिला वर्ग असेल तर तो म्हणेल अडचणीच्या 4 दिवसांमध्ये काय करायचं. अडचणीच्या 4 दिवसांमध्ये शुक्रवार आला तर तेवढा शुक्रवार सोडून द्यायचा आणि त्यानंतरच्या शुक्रवारपासून पुन्हा सुरुवात करायची. महालक्ष्मी अष्टक या स्तोत्रामध्येच असं काही म्हटलं गेलेलं आहे की या स्तोत्राचं नियमित पठण करण्याला सगळ्याच प्रकारच्या धनधान्य समृद्धीची प्राप्ती होते आणि महापातातून त्याची मुक्ती होते. हे स्तोत्र अतिशय प्रभावशाली ठरतं. आता वळूया पुढच्या उपायाकडे. पुढचा उपाय म्हणजे दर शुक्रवारी माता महालक्ष्मीची पूजा करून तिला खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्याचबरोबर 5 किंवा 7 कुमारिकांना बोलवून त्यांची पूजा करून
त्यांनाही तो खिरीचा नैवेद्य घालावायचा आहे. माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये कुमारिका पूजन हा महत्त्वाचा भाग आहे. म्हणूनच माता लक्ष्मीच्या पूजेचा उपासनेचा एक भाग कुमारिका पूजन सुद्धा आहे. हा उपाय तुम्ही किती दिवस करायचा तुम्ही संकल्प घेऊ शकता की 7 शुक्रवार किंवा 11 शुक्रवार. ही गोष्ट तुम्हाला करायला ज्याप्रमाणे जमेल त्याप्रमाणे करा. तुम्हाला जसं जमेल तेवढे शुक्रवार करा. याशिवाय चौथा उपाय आहे. चौथा उपाय म्हणजे दर शुक्रवारी पांढऱ्या वस्तूचे दान करणे. पांढऱ्या वस्तू म्हणजे ज्यामध्ये साखर असेल, तांदूळ असेल, अशा प्रकारे पांढरे पदार्थ किंवा पांढऱ्या वस्तूचे दान शुक्रवारच्या दिवशी केलं जावं. यामुळे सुद्धा माता महालक्ष्मीची कृपा होते असं ज्योतिषशास्त्र सांगतं. आता आपण 4 उपाय पाहिले. 4ही उपाय एकदम तुम्ही सुरू करू शकता. कुठलाही एक उपाय निवडा आणि तो सातत्याने करा. त्याचबरोबर कुठल्या शुक्रवारपासून हा उपाय सुरू करावा तर कुठलाही चांगला दिवस पाहून तुम्ही शुक्रवारपासून हा उपाय सुरू करू शकता. मनामध्ये शंका कुशंका न ठेवता माता महालक्ष्मीच्या उपासनेचा भाग म्हणून हे उपाय तुम्ही केले तर माता लक्ष्मीचा कृपेचा नक्कीच अनुभव येतो असं म्हटलं जातं. जय महालक्ष्मी. ओम लक्ष्मी नमः. अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेल नक्की सबस्क्राईब करा. ओम लक्ष्मी नमः.